तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। निवडणूक रिंगणातील महायुती तसेच महाविकास आघाडी व इतर प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराची सुरुवातही केली आहे। परंतु मित्र पक्षांमध्ये ताटातूट झाल्याने निवडणुकीचे चित्र पुरते बदलून गेले आहे। जळगाव जामोद नगरपालिकेचा विचार केल्यास नगर परिषदेमध्ये एकूण 25,711 प्रौढ मतदारांची संख्या असून त्यामध्ये 12,433 महिला मतदारांची संख्या आहे आणि याच लाडक्या बहिणी जळगाव जामोद नगरपालिकेमध्ये गेम चेंजर ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती आणि ती अजूनही सुरू आहे। यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील युती सरकारला या योजनेचा खूप मोठा लाभ झाला। याच योजनेची जादू राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये निश्चितच होईल असा आशावाद होता। परंतु ऐन वेळेवर काही नगरपालिकांमध्ये महायुतीतील मित्र पक्षात ताटातूट झाल्याने मोठा पेच निर्माण झाला। हीच परिस्थिती जळगाव जामोद नगरपालिकेत सुद्धा निर्माण झाल्याने 12,433 महिला एकूण मतदार संख्येतील निर्णायक मतदान नेमके कोणाला असा सवाल उपस्थित झाला आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणी योजनेचा शुभारंभ केला आहे। पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांची बऱ्याच ठिकाणी फारकत झाल्याने कार्यकर्त्यांसमोरही मोठा पेच निर्माण झाला आहे। जळगाव जामोद नगरपालिकेत तर शिंदे गटाचे नेतृत्व फारसे तगडे नाही। मग एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ भाजपला किंवा त्यांच्या मित्र पक्षाला नेमका किती मिळतो हे पाहणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे, जळगाव।